आमचा श्रीमान दादा एकच वादा आमचा श्रीमान दादा 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 एकच वादा आमचा श्रीमान दादा एकच वादा आमचा श्रीमान दादा एकच वादा आमचा श्रीमान दादा एकच वादा। सर्वांना विनंती आहे आपण थोडी जागा करून द्यायची श्रीमान दादाला आतमध्ये येण्यासाठी जागा करून द्यायची सर्वांना विनंती आहे। मंडळाच्या सर्व सभासदांना विनंती आहे की ज्यांना सांगितलं तर घेण्याच्या हिशोबाने उभं राहायचे प्लीज। मंडळाच्या सर्व सभासदांना विनंती आहे की श्रीमान दादाला छत्रपती शिवरायांच्या एकच वादा आमचा श्रीमान दादा एकच वादा आमचा श्रीमान दादा एकच वादा आमचा श्रीमान दादा एकच वादा आमचा श्रीमान दादा। हा सगळे गर्दीला कंट्रोल करायचे विनंती आहे मंडळ सर्व कार्यकर्त्यांना। हेलो माइक चेक। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजा श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यायचे आपण मी विनंती करतो बाहेरील व्यक्तींनी कृपया फोटो काढण्यासाठी आतमध्ये यायचं नाहीये। जोरदार टाळ्या आल्या पाहिजे श्रीमंतासाठी। मंडळाच्या सर्व सभासदांना विनंती आहे की त्यांनी इकडे जागा रिकामी करायची आहे स्टेजच्या समोरची जागा रिकामी करायची आहे विनंती आहे। स्टेजच्या समोरची गर्दी कमी करायची आहे। कार्यकर्त्यांना विनंती आहे त्यांनी इथे साखळी करायची आहे। आपल्या सगळ्यांना विनंती आपण थोडं मागे उभा प्लीज वेळ देणार आहे प्लीज थोडं मागे उभं राहा।
आग माझा बागाग निखिल मोरे यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. सर्वांना विनंती आहे आपण कृपया स्टेजवरून खाली उतरायचंय. फक्त ज्यांना सांगितलं त्यांनी स्टेजवर थांबायचंय, बाकीच्यांनी स्टेजच्या खाली व्हायचंय. मी सर्वांना विनंती करतो की आपण स्टेज पासून थोडं दूर उभं राहायचंय. आम्हाला संधी दिलीस तुझ्या बोलायची. माझी विनंती आहे की जमलेल्या समुदायाला दोन शब्द बोलावे. हॅलो माईक टेस्टिंग. मला एक सांगा, अरे ऐका ना, मला एक सांगा, एवढं सुमडीत ठेवलंय सगळं, तुम्हाला टीप लागली कुठून इकडे येणार त्याची? नाही, यांनी तारीफ केली ती ताई, आता तुम्हाला तर सगळं माहिती आहे, पण आपलं जे कर्तव्य ते आपण करत राहायलाच हवं. शेवटी आपला एक रूलच आहे ना की एक असा टाइम होता की आपण 1 रुपया कमवत होतो. आता आपण 10 रुपये कमवतोय, तर ऑब्व्हियसली त्यातले 5 रुपयाचं आपण कोणाला मदत केली तर आपल्याला तर 5 रुपये येत आहेत ना, पण 5 रुपये मदत तर होते लोकांना. आणि श्रीमंत योगी मित्र मंडळ यांचं मी आभार व्यक्त करू इच्छितो की त्यांनी एवढं प्रॉपर सगळं सिक्युरिटी वगैरे दिली, एवढं बोलवलं, इज्जत दिली. आपला डायलॉग आहे ना, समाजात इज्जत आहे. म्हणजे मला एकच करणं आहे, समाजाला कळतं कुठून की इज्जत कसे काय द्यायला येतात ते. नाही पण भावांनो धन्यवाद. अशा एवढ्या लोकांना बघितलं ना का माझी फाटते, बोलताच येत नाही का मला, पण लव यू. तुम्ही तुमचा महत्वाचा वेळ माझ्यासाठी दिलाय, तुम्ही मला भेटायला स्पेशली आले, बघायला स्पेशली आले, त्यासाठी खरंच आभार आहे. नाही, आपण गणपती बाप्पाचा हे करूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मेन श्रीमंत योगी राजाचा इज्जत आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. भावांनो, मला स्पेशल रिक्वेस्ट आले, अभिजित आणि करण, त्यांना काहीतरी बोलायचंय तुमच्याशी 2च मिनिटं. हा, कर्णू उर्फ सर्वांचा लाडका. काय बोलू श्रीमंत, ऐक ना मी काय बोलू. हॅलो. भाऊ माझी खरंच लायकी नाही, मला का माईक दिलाय. आम्हाला इकडे बोलवल्याबद्दल श्रीमंत योगी मित्र मंडळ यांचं धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आणि युट्यूबच्या जगातला उभरता तारा मनी उर्फ म्याऊ यांच्याकडून 2 शब्द ऐकून घ्या. या नमस्कार मित्रांनो. मला वाटलंच 2 मित्र पडले तर तिसऱ्या मित्राला का नाही घेतलं. तर श्रीमंत योगी मित्र मंडळ या मंडळाला मी गेले 5-6 वर्ष झाले ओळखतो आणि तेव्हाही यायचो आणि आत्ताही आलोय आणि त्याच जिद्दीने आणि त्याच हौसेने येतोय. त्यामुळे या मंडळाचं आभार मानतो की आज त्यांनी आम्हाला इथे पाहुणे म्हणून बोलवलंय. थँक्यू. मी श्रीमान दादाला विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचंय. चला एकदा आवाज द्या. एकच वादा, एकच वादा. इज्जत आहे. वाचतंय. अच्छा मी आपला लिमी लिमडावाला डायलॉग घेतो. बोलू काय? ए भावनो कच करा कर लिमी. मी श्रीमान दादाला विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचंय. बस. थँक्यू. मी कल्याण पूर्व विधानसभा 142 चे भावी आमदार महेश दादा गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी जमलेल्या जनसमुदायाला संबोधित करायचंय. गणपती बाप्पा. हो. आज या ठिकाणी श्रीमंत योगी मित्र मंडळाच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गणपती बाप्पांचं मोठ्या जल्लोषात थाटामाटात आगमन होतं आणि या आयोजनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना प्रेरणा देण्यासाठी या ठिकाणी श्रीमान आलेला आहे. माणूस हा मुळात त्याची श्रीमंती बघितली नाही जात, त्याचा दिलदारपणा बघितला जातो. ते श्रीमान मध्ये मी अनेक सेलिब्रिटी पाहिले की त्यांना 4 बॉडीगार्ड लागतात, 8 पोलीस लागतात, पण एकमेव असा सेलिब्रिटी पाहिला की तुमच्या आमच्यातला आहे. मला आपल्या मित्रमंडळाने सांगितलं की अनेक सेलिब्रिटी 50,000, 1 लाख, 2 लाख असे पैसे घेतात, पण हा खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्यातला सामान्य माणूस आहे की त्याच्यावर आपण प्रेम करतो, कोणतेही मानधन न घेता तो आलेला आहे. म्हणजे त्याचं जेवढं कौतुक करू आपण तेवढं कमी आहे. अशी माणसं जीवनामध्ये खूप कमी असतात आणि परमेश्वर अशा माणसालाच वरच्या स्तरावर घेऊन जातो, कारण की ते जमिनीवर असतात. त्यामुळे तुझं धन्यवाद देतो आणि आपल्या श्रीमंत योगी मित्रमंडळाला सांगू इच्छितो की आपण गणरायाचं आयोजन जसं केलात सगळ्या मिळून मिसळून एक जुटीने आपण गणरायाच्या आगमनाचं तसंच त्याचा या ठिकाणी देखावासाठी आपण सगळे एकत्रित मित्र सगळे एकत्रित जमलात, तसंच आपल्याला या समाजामध्ये ज्या ज्या वेळेस आपल्या आया बहिणींवरती जेव्हा अन्याय होईल, अत्याचार होईल, तेव्हा असंच एक मिळून त्या समाजकंटकाला ठेसायचं काम तुम्ही केलं पाहिजे. एवढंच या ठिकाणी म्हणेल आणि आपण असंच वर्षानुवर्ष गणरायाचं स्वागत करत राहा आणि मोठ्या उत्साहात हा आनंद महोत्सव आपल्या या विभागामध्ये अनंत काळ राहो असं मी गणेश चरणी प्रार्थना करतो. मला या ठिकाणी बोलवलात, मान सन्मान दिलात त्याबद्दल आपला धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. मी आता मंडळाच्या वतीने
यांनी सांगितलं की श्रीमान मानधन घेत नाही, पण मी तुम्हाला एक सांगतो की मी इथे यावं याच्यासाठी या मंडळाने आपल्या फाउंडेशनला 1 लाख रुपयाची मदत केलेली आहे. आणि त्यांनी हे सांगितलं की कोणाला हे सांगायचं नाहीये, पण ते आता बोलले की मानत ते मला असं बोलले की यांना सांगणं गरजेचं आहे, लोकांना कळणं गरजेचं आहे. तर धन्यवाद श्रीमंत योगी मित्र मंडळ तुमच्या प्रेमासाठी. धन्यवाद धन्यवाद खूप खूप आभार.